नंतर रनांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या KKR टीमची सुरुवात मात्र चांगली झाली होती। मात्र फिलिप सॉल्ट हा 17 रनांवरती खेळत असताना खलीलच्या बॉलिंगवर त्याची कॅच ड्रॉप करण्यात आली। मात्र त्यानंतर तो काही थांबला नाही, त्याने फक्त 26 बॉलांमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा IPL करिअर 2024 मध्ये चौथे अर्धशतक आहे। तर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला सुनील नारायण ही हळूवारपणे खेळत त्याची साथ देत होता। मग त्या दोघांनी मिळून पहिल्या 6 ओव्हरमध्येच 79 रनांची भागीदारी देखील केली होती। मात्र त्यानंतर फिलिप सॉल्ट हा काही थांबत नव्हता। मग त्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर ओव्हरची पहिली बॉल टाकण्यासाठी आलेला अर्षद पटेल याने सुनील नारायणला जॅक फ्रॅसरच्या हाती कॅच आउट केले। त्याने खेळत असताना 10 बॉलमध्ये 15 रन बनवले आणि त्यासाठी त्याने 3 चौकार देखील मारले। मग त्यानंतर इकडे खेळत असलेला फिलिप सॉल्ट हा काही ऐकत नव्हता, तोही चांगला खेळत होता। मात्र अर्षद पटेलच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती तोही 33 बॉलांमध्ये 68 रन बनवून क्लीन बोल्ड आउट झाला आणि त्याने त्यासाठी 7 चौकार व 5 षटकार देखील मारले आणि फिलिप सॉल्ट आउट झाल्यामुळे दिल्लीच्या अपेक्षा वाढल्या होत्या। मात्र त्यानंतर खेळायला आलेला रिंकू सिंगही आज काही करू शकला नाही। तो एल विलियम्सच्या बॉलिंगवर कुलदीप यादवच्या हाती कॅच आउट झाला। त्याने खेळत असताना 1 चौकार देखील मारला। त्यानंतर मात्र इकडे आलेला श्रेयस अय्यर व व्यंकटेश अय्यर हे दोघेही डाव सावरत खेळ सुरू ठेवला होता आणि हळूवारपणे ते रनही बनवत होते। नंतर इकडे व्यंकटेश अय्यरने षटकार मारून कोलकाताला विजय मिळवून दिला आणि कोलकाता ही मॅच 7 विकेटने विजयी झाली। तर त्यावेळेस इकडे श्रेयस अय्यर हा 23 बॉलांमध्ये 33 रन बनवून तर व्यंकटेश अय्यर हा 23 बॉलांमध्ये 26 रन बनवून नॉट आउट होता। तर श्रेयस अय्यरने त्यासाठी 3 चौकार व 1 षटकार देखील मारला, तर व्यंकटेश अय्यरने त्यासाठी 2 चौकार व 1 षटकार मारला आणि हा विजय त्यांना 16.3 ओव्हरमध्येच मिळाला। तर इकडे दिल्लीतर्फे बॉलिंग टाकत असताना लिझार्ड विलियम्स याने 1 विकेट तर अक्षर पटेल याने 2 विकेट घेतले। तर इकडे कोलकाता टीम ही 9 मॅचमध्ये 6 वेळा जिंकून 12 पॉईंटनी दुसऱ्या नंबरवर आली आहे। त्यांनी त्यांचा नेट रन रेट हा 1.10 आहे। तर मित्रांनो, आता कोलकाताला मिळालेले विजयानंतर आता कोलकाता नेमकी पुढे कशी खेळणार बरं? असेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।